एका छोट्याशा खेडेगावात शंकर नावाचा एक साधा परंतु मेहनती शेतकरी राहत होता. शंकरला खूप काही मिळवायचं नव्हतं. त्याला फक्त आपल्या आईवडिलांची सेवा करायची होती. त्याचं आयुष्य सुखाचं करायचं होतं. शंकरचं कुटुंब गरीब होते, त्यामुळे त्याला त्याच्या शेतातून मिळणाऱ्या उत्पन्नावरच अवलंबून राहावं लागायचं. शंकर दिवसरात्र मेहनत करायचा. गावातलं सगळं काम आटोपून तो संध्याकाळी घरी यायचा आणि आपल्या वृद्ध आईवडिलांची काळजी घ्यायचा. त्याचे आईवडीलही त्याच्यावर खूप प्रेम करायचे. एकदा त्याच्या आईच्या तब्येतीत खूपच बिघाड झाला. गावात कोणतंही मोठं हॉस्पिटल नसल्याने शंकरने तिला जवळच्या शहरात नेलं. डॉक्टरांनी सांगितले की तिच्यावर मोठं ऑपरेशन करावं लागेल, ज्याच्यासाठी खूप पैसे लागतील. शंकरच्या हातात मात्र पुरेसे पैसे नव्हते. तो निराश झाला होता. घरी आल्यावर तो रोज तसाच आपल्या आईवडिलांना घेऊन माळरानावर जाऊन देवाच्या मूर्तीसमोर बसून प्रार्थना करायचा. देवा, माझ्या आईला वाचव, काहीही कर, पण तिचं दुःख दूर कर. अशाच एके दिवशी शंकरच्या गावात एक मोठं जत्रा आयोजित झालं होतं. त्यात शंकरने घोषणा ऐकली की जो कोणी जत्रेतल्या स्पर्धेत विजयी होईल त्याला मोठं बक्षीस मिळेल. ते बक्षीस म्हणजे एक मोठी रक्कम होती, जी त्याच्या आईच्या उपचारासाठी पुरेशी होती. शंकरने मनाशी ठरवलं की तो ही स्पर्धा जिंकेल आणि आईला वाचवेल. स्पर्धा सुरू झाली. शंकरने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्पर्धेच्या सर्व टप्प्यांमध्ये उत्तम कामगिरी केली. तो शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचला, पण आता त्याच्याजवळ थोडाही त्राण उरला नव्हता. तो थकला होता, पण त्याने एकदाच आपल्या आईचा चेहरा आठवला. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि ती असह्यता पाहिली. त्याने स्वतःलाच पुन्हा उभं केलं आणि शेवटचा टप्पा पूर्ण केला. स्पर्धेचा निकाल लागला आणि शंकर विजयी झाला. शंकरने ती रक्कम घेऊन आपल्या आईच्या ऑपरेशन केलं. ऑपरेशन यशस्वी झालं. त्याच्या आईला जीवदान मिळालं. जेव्हा ती बरी होऊन परत घरी आली तेव्हा शंकरच्या चेहऱ्यावर आनंदाचं समाधान होतं. त्याच्या आईवडिलांनी त्याला आशीर्वाद दिलं आणि त्याला म्हटलं, तुझ्यासारखं मूल लाभणं हेच आमचं खरं भाग्य आहे. आता शंकरचं कुटुंब सुखात होतं. त्या एका स्पर्धेने त्याचं आयुष्य बदललं होतं. गावातले सगळे लोक त्याचं कौतुक करायचे. त्याची मेहनत आणि त्याच्या आईवडिलांसाठी त्याचं प्रेम सगळ्यांना प्रेरणादायी ठरलं. शंकरच्या आईचं ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्याचं कुटुंब हळूहळू पूर्वीच्या सुखी आयुष्यात परतत होतं. शंकर आता पुन्हा शेतात काम करू लागला, पण आता त्याच्या मनात एक नवीन उमेद जागृत झाली होती. तो आता गावातल्या इतर लोकांसाठीही काहीतरी करावं असं त्याला वाटू लागलं. एका रात्री शंकरच्या आईने त्याच्याशी गप्पा मारताना म्हटलं, बाळा, तू फक्त आपल्या कुटुंबाचाच नाही तर सगळ्या गावाचाही आधार आहेस. तुझी मेहनत आणि जिद्द बघून मी खूप अभिमान वाटतो. आईच्या या शब्दांनी शंकरच्या मनात विचार आला. जेव्हा त्याचं कुटुंब संकटात होतं तेव्हा त्याला काहीच ठोस मदत मिळाली नव्हती. त्यानं मनाशी ठरवलं की आता तो फक्त आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर आपल्या गावातील गरजू लोकांसाठीही मदतीचा हात पुढं करेल. शंकरनं आपल्या शेतात आणखी मेहनत घेऊन अधिक उत्पादन वाढवलं. त्याने गावातले काही तरुण जोडले आणि त्यांना शेतात कामाची शिकवण दिली. हळूहळू त्याने शेतात वेगवेगळे प्रयोग सुरू केले. नवीन पिकं घेणं, ठिबक सिंचन वापरणं, बियाणांची सुधारित जात वापरणं, यामुळे त्याच्या शेतात उत्पन्न लक्षणीय वाढलं. त्याने मिळालेल्या उत्पन्नातून गावात एक लहानशी वैद्यकीय क्लिनिक सुरू केली, जिथे साधे उपचार मोफत दिले जात होते. शंकरनं गावात एक शिक्षण केंद्रही सुरू केलं, जिथे तो आणि गावातले काही सुशिक्षित तरुण लहान मुलांना शिकवायचे. गरीब मुलांसाठी तिथं मोफत पुस्तके आणि शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून दिली होती. शंकरच्या या उपक्रमामुळे गावात शिक्षणाचं महत्त्व वाढलं आणि अनेक मुले शाळेत जाऊ लागली. एके दिवशी गावात एका सरकारी अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि शंकरच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी शंकरला गावात आणखी मोठे प्रकल्प करण्यासाठी आर्थिक मदतीचं आश्वासन दिलं. शंकरने त्यातून एक पाण्याचा मोठा तलाव बांधला, ज्यामुळे गावाला कायमस्वरूपी पाणी मिळू लागलं. यामुळे गावकऱ्यांची शेती अधिक फुलू लागली आणि गाव हळूहळू संपन्न बनलं. शंकरचं कुटुंब आता केवळ त्याचं नसून त्याचं संपूर्ण गावचं त्याचं कुटुंब बनलं होतं. लोक त्याला आता फक्त शेतकरी नाही तर गावचा तारणहार म्हणून ओळखू लागले. त्यांच्या आईवडिलांना शंकरचा अभिमान होता आणि त्यांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिलं. शंकरच्या या निस्वार्थी सेवेमुळे
गावात त्याचं नाव सगळीकडे पसरलं. त्याच्या जिद्दीने आणि त्याच्या मेहनतीच्या परिणामस्वरूप त्याचं गाव आता दुसऱ्या गावांसाठी आदर्श बनलं होतं. शंकरच्या जीवनाची एक साधी भावनिक कहाणी आता एक प्रेरणादायी संदेश देणारी, बदल घडवणारी कथा बनली होती. शंकरच्या कर्तृत्वामुळे त्याचं गाव आता संपन्न झालं होतं, पण त्याचं ध्येय इथंच थांबणं नव्हतं. त्याला अजूनही आठवत होतं, आपल्यावर जेव्हा संकट आलं होतं तेव्हा कोणतीही मदत मिळणं किती अवघड होतं. त्याने मनाशी ठरवलं की फक्त आपल्या गावापुरतंच नव्हे तर जवळपासच्या गावांसाठीही तो मदतीचा हात पुढे करेल. शंकरने आता गावातील तरुणांना एकत्र करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्याने त्यांना नवीन शेती तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती शिकवल्या. त्यांच्यातील संकोच काढून त्यांना स्वावलंबी बनवलं. शंकरने गावाच्या बाहेर जाऊन इतर गावामध्ये जाऊन हेच तंत्रज्ञान आणि शेतीची माहिती देणं सुरू केलं. हळूहळू त्याच्या मार्गदर्शनाखाली शेजारच्या गावांतील शेतकरीही चांगले उत्पन्न मिळवू लागले. शंकरच्या या कामाची बातमी आता अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. एका सामाजिक कार्यक्रमात शंकरला आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित केलं गेलं. त्याचं भाषण ऐकण्यासाठी हजारो शेतकरी जमले होते. भाषणात शंकर म्हणाला, माझं उद्दिष्ट फक्त आपल्यापुरतं न राहता आपल्या परिसरातील प्रत्येकाला स्वावलंबी बनवणं आहे. जेव्हा सर्व शेतकरी एकत्र येऊन एकमेकांना मदत करतील तेव्हाच आपलं भविष्य उज्ज्वल होईल. शंकरच्या प्रेरणेने इतरही तरुण पुढे येऊन गावाच्या विकासासाठी काम करू लागले. त्याचं काम इतकं मोठं झालं की राज्याच्या पातळीवर त्याचं कौतुक होत होतं. सरकारने शंकरच्या मार्गदर्शनाखाली एक प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा प्रस्ताव दिला, जिथे सगळ्या राज्यभरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती शिकवल्या जातील. शंकरने ते केंद्र मोठ्या जोमाने उघडलं आणि तिथेच राहायला सुरुवात केली. आता त्याचं उद्दिष्ट फक्त स्वतःचं कुटुंब किंवा गाव नाही राहिलं, तर त्याचं ध्येय होतं की भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन घडवावं. त्याच्या आईवडिलांनी त्याला पत्र लिहून सांगितलं, बाळा, तुझा त्याग, तुझं ध्येय पाहून आम्हाला अभिमान वाटतो. तू आमचा मुलगा नाही तर समस्त शेतकऱ्यांचा आधार बनला आहेस. शंकरच्या जीवनाचा प्रवास आता सगळ्यांसाठी प्रेरणादायी ठरला होता. एक साधा शेतकरी जो केवळ आपल्या आईवडिलांसाठी जगत होता, त्यांनी अख्ख्या समाजासाठी एक आदर्श तयार केला होता. त्याचं साधेपण, त्याची निस्वार्थी वृत्ती आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे तो देशाच्या कानाकोपऱ्यात ओळखला जाऊ लागला. कधीही मोठी स्वप्न न बाळगणारा शंकर आता लाखो शेतकऱ्याचं प्रेरणास्थान बनला होता.